मुलाखतीच्या माध्यमातून आपण इतरांचे मतं जाणून घेऊ शकतो, त्यांच्याबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल काही चांगल्या गोष्टी समजून घेऊ शकतो. तर आज आपण आपल्या शाळेतले शिक्षक आदरणीय जे.के. चौधरी सर यांची मुलाखत घेणार आहोत. मी त्यांना विनंती करतो. नमस्कार सर, मी अमृता मारुती मुंडे. मी आज तुम्हाला पहिला प्रश्न विचारणार आहे. सर, जेव्हा तुम्ही आमच्या वेळी होतात तेव्हा कसे होतात? खूप मस्ती करायचात की शांत होतात? पहिलाच प्रश्न लय माझ्या आवडीचा विचारलाय. मी शाळा कमी आणि मस्ती जास्त करत होतो आणि आमच्या पुढं कसलंच ध्येय नव्हतं पुढं ठेवलेलं आई वडिलांनी. आम्ही फक्त शाळेत जाणे आणि शाळा सुटल्यानंतर मजा मस्ती करणे. सर, माझे नाव भाग्यश्री आहे. शाळेत असताना तुमचा आवडता पुस्तक कोणता होता? कोणता विषय आवडता होता? थँक्यू. शाळेत असताना माझा आवडता विषय गणित होता. गणिताचे शिक्षक माझ्यावर खूप प्रेम करायचे. कुठलंही गणित सांगितल्याबरोबर मला लाडाने सगळे शाळेतले शिक्षक, प्राथमिकचे आणि हे माझ्या नावाने हाका मारत नव्हते, मला सगळे आप्पासाहेब म्हणायचे. सगळं गावच तसं म्हणत होतं, त्याच्यामुळे शिक्षकाच्या बी अंगवळणी तेच पडलेलं होतं आणि माझा सगळ्यात आवडता विषय म्हणजे गणित होता. नेक्स्ट. धन्यवाद. तर माझे नाव प्रीतम शिवाजी मुंडे आहे. मी आज तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही मोठेपणी शिक्षकच व्हायचे असे का आणि कधी ठरवले? मी तसं मोठेपणी शिक्षक व्हायचं असं ठरवलेलंच नव्हतं, कारण आम्ही ज्या वेळेस लहान होतो तेव्हा नोकरी म्हणजे शिक्षकाच्या नोकरीला एवढं महत्त्वच नव्हतं आणि मी असा अपघाताने शिक्षक म्हणून आलेलो आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तुमचं हे बोलणं ऐकून खूप छान वाटलं. धन्यवाद. नमस्कार सर, मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. माझा प्रश्न असा आहे की आपल्या इंदपवाडी शाळेत शिकवायला आल्याचा पहिला दिवस तुम्हाला आठवतो का? खूप छान आठवतो आणि ते विसरणार बी नाहीत, कारण इंदपवाडीमध्ये आम्ही ज्या दिवशी पहिल्या दिवशी इथं आलोत त्या दिवशी मी आणि नागोरगजे मॅडम दोघं जण आलेलो होतो. तुम्ही सगळ्यांनी मोठ्या उत्साहात आमचं स्वागत केलं, आनंद व्यक्त केला, त्याच्यामुळं तो दिवस मी कधीच विसरणार नाही. त्यावेळी तुमच्या मनात काय भावना होत्या? ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो त्यावेळेस असं वाटत होतं की इथली मुलं कशी असतील, शिस्तप्रिय असतील का खोडकर असतील, आपल्याला ह्यांच्यात मिसळायला किती दिवस लागल. पण असं झालं की दुसऱ्याच दिवशी आम्ही पूर्ण तुमच्यात मिसळलो. धन्यवाद सर. नमस्कार सर. नमस्कार. इतक्या वर्षात वर्गात शिकवत असताना घडलेला एखादा गमतीदार किस्सा आम्हाला सांगाल का, ज्यामुळे तुम्ही खूप हसला होता? इतक्या वर्षात एक किस्सा असा घडला होता की लहान मुलाला पाडे म्हणायला सांगितलं होतं. तर तो 1 ते 100 पर्यंतचे उजळणी 1 ते 100 पर्यंतची उजळणी म्हणताना कुठलंही अंक घ्यायचा त्यांनी, पण शेवटी संपवायचा तेव्हा 100 वर यायचा. त्याच्यामुळे त्याचं खूपच हसू येत होतं, कारण नमस्कार सर, माझे नाव संस्कृती आहे. माझा प्रश्न असा आहे की आम्ही मुले कधी खोडा करतो किंवा अभ्यास करत नाही तेव्हा तुमचा राग शांत करण्यासाठी तुम्ही कोणती युक्ती वापरता? मला शांत मुलापेक्षा खोडकर मुलंच आवडतात आणि खोडकर मुलं पुढे जाऊन काहीतरी चांगल्या गोष्टी करू शकतात आणि खोडकर जे आहेत तेच हुशार बी असतात. तर थोडी कौतुकाची थाप जर त्यांच्या पाठीवर दिली तर ती खोड्या करायचं बंद करतं. आणि दुसरी गोष्ट, जी जास्त खोडकर आहे ना त्याला मी मित्र मानतो. त्याला एकदा मित्र म्हणलं, अरे तू माझा दोस्त आहे, त्याच्या पाठीवर थोडा हात फिरवला की ते खोड्या करायचं बंदच करतो. नमस्कार सर. तुमच्या शिक्षणाच्या प्रवासात तुम्हाला सर्वात जास्त आनंद कोणत्या गोष्टीने दिला? माझ्या शिक्षणाच्या ह्याच्यात सगळ्यात जास्त आनंद मला, मी अगोदर संस्थेत सर्व्हिसला लागलो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस जिल्हा परिषदला आलो त्यावेळेस मला जरा सगळ्यात जास्त आनंद झाला. धन्यवाद सर. नमस्कार सर, माझं नाव जान्हवी. तुम्ही तुमच्या शालेय जीवनात एखादी अपूर्ण राहिलेला छंद आता पूर्ण करणार आहात का? पण माझी एक खंत राहिली, मी पोहण्यात इतका वाकबगार आहे. मला जर त्याच वेळेस जर मला मार्गदर्शक भेटले असते तर मी मोठा जलतरणपटू झालो असतो. जाता जाता शेवटचा प्रश्न, तर तुमची काय अपेक्षा आहे? जाता जाता तू खूप छान प्रश्न विचारलास. त्या विद्यार्थ्यांनी एकच करावं की आयुष्यात चांगला माणूस व्हावं. तुम्ही तुमच्या सुंदर आठवणी आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे पुढचे आयुष्य निरोगी आणि सुख समाधानी जावे हीच आम्ही सर्व विद्यार्थ्यांची सदिच्छा. पहिलाच प्रयत्न असल्याने आम्ही थोडे घाबरलेलो आहोत की आम्हाला हे जमेल की नाही.
तुम्ही इतकी वर्ष आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडीची सेवा केलीत आणि आम्हा सर्वांना घडवले. आज आम्हाला तुमच्या या सुंदर